आणि मला नाही वाटत की पोलीस यंत्रणेने कुठला बळाचा वापर केला, काहीही केलेलं नाही आहे. हे आमच्या नेत्याच्या फ्रस्ट्रेशनमधून झालं आहे. सदस्यांनी ऐकलं नाही, त्याचं फ्रस्ट्रेशन त्यांनी यंत्रणेवरती काढलं असं मला वाटतंय. काहीतरी गैरसमज होतोय आमच्या नेत्यांचा सुद्धा. त्यांनी नीट अभ्यास केला पाहिजे. आपण जरी नेतृत्वात असलो तरी पोलिसांच्या विरुद्ध जास्त गेलं नाही पाहिजे. पोलीस त्यांची कायदेशीर कारवाई करत असतात. आपण पोलिसांच्या अंगावरती गेल्यानंतर त्यांना काही ॲक्शन घेणं गरजेचं असतं. आपणही काही मर्यादित स्वरूपात पुढं गेलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि मला नाही वाटत की पोलीस यंत्रणेनं कुठला बळाचा वापर केला, काहीही केलेलं नाही आहे. हे आमच्या नेत्याच्या फ्रस्ट्रेशनमधून झालं आहे. सदस्यांनी ऐकलं नाही, त्याचं फ्रस्ट्रेशन त्यांनी यंत्रणेवरती काढलं असं मला वाटतं. त्यांच्याबरोबरचे काही लोक होते, जे सदस्य होते, ज्यांनी अपहरण केलं, त्यांच्यावरती असा आरोप आहे. ज्याचं अपहरण झालं, ज्या व्यक्तीचं, त्याच्या मुलानं जाऊन तक्रार केलेली आहे. तो त्यांचा कौटुंबिक होता विषय. त्याचं अपहरण झालं आहे म्हणून त्यांना तक्रार दाखल केलेली आहे. त्या विषयामध्ये वादावादी झाली. हे बघा, मी बाकीच्या कुठल्या गोष्टी मला काय झाल्यात माहीत नाही, पण जे काय त्या दिवशी झालं ते समोर आहे. बेसिकली अगर पालक मंत्री साहब ने सबको साथ में लिया होता, जो महायुति के घटक पक्ष है, बीजेपी को साथ में लेना चाहिए था, मुझे साथ में लेना चाहिए था, हर एक को साथ में लेके अगर वो साथ में रहते तो ये नौबत नहीं आती थी. एक्चुअली पालक मंत्री साहब ने आगे पीछे करके, हम अगर राज्य में एक साथ बैठते हैं तो वहाँ भी एक साथ बैठना ये इन्होंने करना चाहिए था. पता नहीं है क्यों किया, लेकिन उनके साथ तो कांग्रेस का एक सदस्य भी था. महाविकास आघाड़ी के साथ जाने के लिए उन्होंने ऐसा क्यों किया पता नहीं. शरद पवार गुट के प्रदेश अध्यक्ष कुछ शशिकांत जी शिंदे साहब इनको लीड कर रहे थे, तो ये सब क्यों किया हमको पता नहीं है, लेकिन ये गलत दिखाई दिया है. इशू कुठलाच नव्हता. ती कुणबीच आहे, तिच्या आजोबा कुणबी आहे, तिच्या भावाकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, तिच्या बहिणीकडे आहे, सगळ्यांच्याकडे आहे. ते कुटुंब कुणबी आहे, तशी नोंद आहे. त्यामुळं काही इशू वगैरे काही नाही आहे. ते जनरल 1 वर्षापूर्वीच ते कुणबी आहेत. त्याचं बेसिकली जी महायुती, आपण जे भूमिका आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब तिघांनी एकत्र बसून जाहीर केली होती की आपण मैत्रीपूर्ण लढत करायची, कुणाला दुखवायचं नाही. मग त्याच पद्धतीनं त्या गोष्टी घडल्या. जिल्हा लेवलला निर्णय घ्यायला सांगितले, जिल्हा लेवलचे निर्णय झाले. जिल्ह्यातल्या बैठकामध्ये असं ठरलं की आमदार लेवलला घ्या. मी तर सांगत होतो तिन्ही पक्ष एकत्र येऊन एकत्रच लढूया. हे म्हटले तसं नाही, आमचं भाजपशी जुळणार नाही. पालकमंत्री म्हणाले तुम्ही यांच्याशी बोलून घ्या. मी बोललो, त्यांनी काय आम्हाला घेतलं नाही बरोबर. पुन्हा मी भाजपशी बोललो, भाजपने आम्हाला बरोबर घेतलं. नाही, असं काही झालेलं नाही आहे. अशी कुठलीही गोष्ट घडलेली नाही आहे. ते स्थानिक पातळीवरचं आहे. असले 2 गट वगैरे काही झालेले नाही आहेत. सरकारमध्ये काय नाही, सगळे माहिती एकत्र चांगल्या पद्धतीने. मी पालकमंत्री मी पुन्हा जबाबदारी सांगतो, पालकमंत्री पोलिसांच्या अंगावर धावून गेलेले नाहीत, हे जबाबदारी सांगतो. पालकमंत्र्यांबरोबर असणारे 2 जिल्हा परिषद सदस्य ज्यांच्यावरती अपहरणासारखे गंभीर गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहेत, असे लोक पोलिसांना मारलं त्यांनी, सदस्यांनी.